रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन फ्राय विदाउट मसाला। लागणारी सामग्री आहे अर्धा किलो चिकन आहे, थोडीशी कोथिंबीर, पुदिना, टमाटर चिरून घेतलेला आहे, कांदा, अद्रक, लसूण, हळद, तिखट, दही, गरम मसाला आहे, मीठ आहे आणि थोडीशी कसुरी मेथी। लसूण, अद्रक, पुदिना थोडासा आणि कोथिंबीर हे आपण वाटून घेऊ। पाणी घालून त्या प्रकारे बारीक वाटून घ्या। तेल घालूया। कढई गरम झालेली आहे, 3 चमचे तेल घाला। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्या। टमाटर घालून घेऊया, भाजून चांगला। टमाटर पूर्ण विरघळून द्या, चांगला भाजून द्या। थोडं मीठ घालूया, मीठ तुमच्या आवडीनुसार घाला। टमाटर चांगला विरघळून झालेला आहे, आपण त्यामध्ये आता तिखट घालू। तिखट घालू, गरम मसाला थोडासा घातलेला आहे, हळद थोडी घालू। भाजून घेऊया चांगलं। आता त्यामध्ये दही थोडं टाकू। हे चिकन विदाउट मसाला आहे, दही घातल्यामुळे चव खूप छान येते। विदाउट मसाला चिकन खूप छान लागते। चिकन घालूया। आता चिकन चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये। आता मगाशी जो मसाला पण बारीक केलेला आहे तो घालूया। चांगलं हलवून घ्या। मसाला घातलेला होता तो चांगला आता बारीक गॅसवर भाजून घेऊ आणि इकडे थोडंसं गरम पाणी करायला ठेवते। थोडंसं गरम पाणी घालून बारीक गॅसवर आपण चांगलं शिजून द्यायचं आहे। थोडंसंच पाणी घाला, जास्त घालू नका। एका बाजूने झाकून आपण चांगला पण शिजून देऊया। चिकन अर्धवट शिजत आलेलं आहे, त्यामध्ये चव येते। कसुरी मेथी घालते। विदाउट मसाल्याचं होतं। कसुरी मेथी मला कंटाळा आला असेल तर तुम्ही असं चिकन न मसाला घालता करून पहा, खूप छान टेस्ट होते। थोडं हलवून थोडा वेळ शिजून देऊ आपण। चांगलं शिजल्यानंतर आपण काढायला घेऊ। अशा प्रकारे आपलं विदाउट मसाला चिकन फ्राय झालेलं आहे। कोथिंबीर घालून थोडं हलवून घेते, सजावटीसाठी आता काढून घेते। सोप्या आणि साध्या पद्धतीने हे चिकन बनवलेलं होतं, खायला खूप टेस्टी लागतं। तुम्ही करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।